ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणम्। हरे कृष्णा। सर्वांनी समोर चेहरा करा, जगन्नाथजीकडे किंवा माझ्याकडे। इकडे समोर बघा, पाठ नाही झाली पाहिजे जगन्नाथजीकडे कुणाचीच। समोर बघा सर्वांनी। हरे कृष्णा। तर आपण आत्म्याविषयीचं ज्ञान शिकत होतो। तर काल आपण संध्याकाळी आंतरिक पुनर्जन्म आणि बाह्य पुनर्जन्म कसा होतो याचे 2 श्लोक भगवद्गीतेतले पाहिले। आंतरिक पुनर्जन्माचा श्लोक माझ्या मागे म्हणा। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति। देहिनोऽस्मिन् यथा देहे, या देहामध्ये एक देही आहे। देही म्हणजे आत्मा आहे। कौमारम यौवनम जरा, शरीर या 3 अवस्थांमधून जाते, कुमार अवस्था, तरुण अवस्था, म्हातार अवस्था, पण आत्मा तोच राहतो। याला म्हणतात आंतरिक पुनर्जन्म। आपण आतल्या आतच पुनर्जन्म घेत आहे। लहान शरीर, मोठं शरीर, मोठं शरीर, आपलं शरीर बदलत आहे एकाच आयुष्यात। याला म्हणतात आंतरिक पुनर्जन्म। तथा देहांतर प्राप्तीर, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? देह अंतर, पूर्ण शरीरच सोडून जातो आत्मा आणि दुसऱ्या शरीरात जातो। याला म्हणतात बाह्य पुनर्जन्म। तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति, जे धीर पुरुष आहेत, धीर लोक आहेत, ते या बदलामुळे गोंधळात पडत नाहीत। न मुह्यति, तुम्ही इकडे बघा, धीर स्तत्र न मुह्यति म्हणजे गोंधळात पडत नाहीत। आणि बाह्य पुनर्जन्माचा आणखी एक दुसरा श्लोक आपण काल बघितला, पेज नंबर 99 वर हे दोन्ही श्लोक दिलेले आहेत भगवद्गीता कोर्सच्या पुस्तकात, पेज नंबर 99।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. बघा कृष्ण किती लॉजिकल उत्तर देतात अर्जुनाला, की अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला होता की हा आत्मा कसा काय शरीर सोडून जातो. तर मग भगवंत सांगतात जसं की तुम्ही आपले कपडे वासांसि जीर्णानि, वास म्हणजे कपडे, कपडे जसे जीर्ण होतात फाटतात तसं आपण काय करतो ते कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो. नवानी गृह्णाति नरोपराणि, नर म्हणजे पुरुष मंडळी, स्त्री पुरुष लोक, या जगातले लोक काय करतात जुने कपडे टाकून देतात, जीर्ण झाले की फाटले की, आणि नवीन कपडे धारण करतात, नवीन कपडे घालतात. त्याच प्रकारे तथा शरीरानी विहाय जीर्णानि, शरीर जर जीर्ण झालं, विहाय जीर्णानि, शरीर जर जीर्ण झालं तर आत्मा काय करतो त्या जीर्ण शरीराला टाकून देतो आणि नवीन शरीरात जातो. अन्यानि सम्याति नवानि देही, नवीन देहामध्ये तो प्रवेश करतो. तर अशा प्रकारे जुने वस्त्र, मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. आता आपल्याला पुढचा प्रश्न येऊ शकतो की असे भौतिक शरीर किती आहेत आत्म्याला धारण करण्यासाठी. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, तर असे भौतिक शरीर किती आहेत. टोटल 84 लाख योनी आहेत, 84 लाख प्रकारच्या योनी आहेत. तर हा श्लोक माझ्या मागे म्हणा. जलजानव लक्षानी स्थावर लक्ष विंशती कृमक रुद्र संख्यका. बघा पहिलं सांगितलं जलजा नवलक्षानी, जलामध्ये पाण्यामध्ये जे योनी असतात त्या किती प्रकारच्या आहेत. 9 लाख योनी आहेत. मासे, मगर, पाण्यामध्ये राहणारे जीव किती प्रकारचे आहेत. 9 लाख. लिहून घ्या. मोबाईल आणला का. पुढचं लिहा. स्थावर, स्थावर म्हणजे झाडे झुडप जे एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. झाडे झुडपे किती योनी असतात. 20 लक्ष योनी, 20 लाख योनी. टोटल 84 योनी कोणकोणते आहेत हे तुम्हाला या श्लोकामध्ये सांगत आहे. ठीक आहे. नंतर लिहा सरपटणारे प्राणी. सरपटणारे प्राणी म्हणजे काय. साप, विंचू, ते मुंग्या, माकोडे, हे सगळे जमिनीवर सरपटणारे जे प्राणी आहेत त्याला कृमी म्हणतात. कृमी, कीटक, कीटक पण म्हणू शकतो किंवा सरपटणारे प्राणी. हे किती आहेत. 11 लक्ष योनी. किती लाख योनी आहेत त्यांच्या. 11 लाख योनी. किती झाले टोटल. कॅल्क्युलेट करा, बेरीज करा. आतापर्यंत किती लाख झाले. 9 लाख पाण्यातले, हां, अधिक झाडं झुडपाच्या 20 लाख. किती लाख झाले आतापर्यंत. हां, 20 आणि 9 29 लाख. तिसरं कीटक आणि सरपटणारे प्राणी ह्याचे 11 लाख. 29 अधिक 11 40 लाख योनी. ठीक आहे. आता लिहा मनुष्य 4 लाख योनी. मनुष्याच्या किती योनी आहेत. 4 लाख योनी. नंतर लिहा पक्षी. पक्षी 10 लाख योनी. हवेत उडणारे पक्षी 10 लाख योनी.
नंतर लिहा चतुष्पाद प्राणी. चतुष्पाद म्हणजे 4 पायाचे प्राणी. 4 पायाचे प्राणी, जंगलातले प्राणी. 30 लाख योनी. किती आहे 4 पायाच्या प्राण्यांच्या? 30 लाख योनी. 30 लाख. तर बघा 9 सुरुवातीला 9 लाख जलचर. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. जलजा नवलक्षाने. स्थावर लक्ष विंशती. स्थावर प्राणी म्हणजे झाड झुडप, हे 20 लाख. किडे आणि सरपटणारे प्राणी 11 लाख. मनुष्य 4 लाख. पक्षी 10 लाख. आणि 4 पायाचे प्राणी 30 लाख. बघा 84 लाख झाले का? झाले बरोबर. एवढ्या लाख योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो जर आपण भक्ती पूर्ण केली नाही तर. कोणाकोणाला वाटते की पाण्यात जन्म घ्यायचा, मासा बनायचा, मगर बनायचं, किडे बनायचं, विष्ठेतला किडा, छिगा, साप बनायचं, झाडं बनायचं, झुडपं बनायचं, पक्षी बनायचं, 4 पायाचे प्राणी बनायचं. त्यांना बिचाऱ्यांना थंडी सहन करावी लागते, ऊन वारा पाऊस सर्व सहन करावं लागते. आणि या योनीत गेलो ना, प्राण्यांच्या योनीत, की तुम्हाला घर नसते. स्वतः घर बनवण्याचा प्रयत्न करतात पण त्याला घरही बनवता येत नाही. काही काही प्राण्याले सगळं सहन करावं लागते. या योनीमधले जे काही प्राणी पक्षी पशु हे जे असतात ना, यांना प्राणी आणि वनस्पती, प्राणी आणि झाडं, यांना कसले कर्म लागत नाही. कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की प्रभूजी, वाघ दुसऱ्या प्राण्याला खातो, दुसऱ्या प्राण्याचा मांस खातो, तर त्याला त्याचं पापकर्म लागते का? नाही लागत. वाघ ऑलरेडी पाप योनी आहे. पाप तो ऑलरेडी पाप भोगत आहे. आणि त्याचा निसर्गाने त्याला तसे दात दिलेले आहेत आणि त्याला मांस खाण्यावरच जगावं लागते. तो मांसाहारी आहे, त्याला मांस खाऊनच जगावं लागते. तर त्यानं जर एखाद्या दुसऱ्या हरिणीला खाल्लं तर त्याला पाप लागत नाही. पण मनुष्याने जर एखाद्या प्राण्याला खाल्लं तर त्याला पाप लागते. मनुष्यानं भाजीपाला जरी खाल्ला, शाकाहारी आहार खाल्ला तरी त्याचं पाप लागते. म्हणून आपण शाकाहारी पण नाही, मांसाहारी पण आहे. आपण कोण आहे? कृष्णाहारी. कृष्णाला भोग लावूनच आपण जेव्हा खातो तरच आपल्याला पाप लागत नाही. तर आपल्याकडे हे असे 84 लाख ऑप्शन आहेत. आता आपल्या मनात जशी इच्छा येईल मृत्यूच्या वेळी तसा जन्म होतो, भेटतो आपल्याला पुढचा. तुम्ही कधी कधी ऑब्झर्व केलं, निरीक्षण करून बघा. एखाद्याच्या घरी कुत्रं असलं की ते त्या कुत्र्याला इतके आसक्त होतात की काही दिवसानंतर त्या कुत्र्याचा चेहरा आणि ते कुत्रं पालन करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा सारखाच दिसू लागतो. कधी बघितलं तुम्ही? हे चेहरा सारखाच दिसू लागतो 1-2 वर्षानंतर. समजून चालायचं की पुढच्या जन्मात हा कुत्रा माणूस बनेल आणि तो माणूस कुत्रा बनेल. समजा एक व्यक्ती आहे, तो काय करत आहे? गाईला कापत आहे. त्याला काय म्हणतात? मांसह. तो काय म्हणतो? नेहमी मांस या शब्दाचा अर्थ काय आहे? मी या जन्मात गाई, हे गाई मी या जन्मात तुला कापत आहे, पुढच्या जन्मात तू मला कापशील अशी मी तुला परवानगी देतो. त्याला म्हणतात मांसह. मांस या शब्दाचा अर्थ काय आहे? मांसह. मी सध्या तुला कापत आहे, पुढच्या जन्मात तू मला कापशील. तर अशा प्रकारे कर्म येत राहतात. एखाद्या घरी जर का मांसाहार करत असतील आणि त्यांनी एखाद्या माशाला कापलं, फिशला कापलं, तर ती फिश पुढच्या जन्मात मनुष्य बनेल आणि ती याला पुढच्या जन्मात कापेल. हा पुढच्या जन्मात फिश बनतो. अशा प्रकारे हे कर्माचे नियम असतात. तर आज आपण 3.4 बघणार आहे. आत्म्याविषयी सर्वसामान्य प्रश्न. बघा पेज नंबर 101. 100 पेज झाले आपले पूर्ण. आता पेज नंबर 101. टोटल हे पुस्तक जे आहे हे 275 पेज आहेत. आपले 100 झाले त्यातले. हा, कुणाला काही प्रश्न याच्यावर आतापर्यंतच्या याच्यात? हा, आम्हाला शाळेत शिकलो 87 मिलियन स्पेसीज आहेत. जे शाळेत शिकवलं जाते ते स्पेसीज म्हणतात. स्पेसीज म्हणजे काय आहे? जाती, प्राण्यांच्या वनस्पतींच्या जाती.
ते जाती नाहीत. ह्या ज्या योनी आहेत 84 लाख योनी, हे शास्त्र बघा परफेक्ट असते. मनुष्याच्या 4 लाख योनी सांगितल्या, पण टोटल मनुष्य तुम्ही बघा 4 लाखच आहेत का? नाही, खूप आहेत. भारतातच तर कितीतरी कोटी आहेत, 125 कोटी आहे कमीत कमी जनसंख्या भारताचीच. तर पण शास्त्र तर सांगते मनुष्याच्या 4 लाखच योनी आहेत. कसं समजायचं की 4 लाख योनी आणि मनुष्यांची संख्या तर खूप जास्त आहे? तर ह्या ज्या योनी आहेत 84 लाख योनी, ह्या चेतनेचा, भावनेचा जो स्तर आहे त्या स्तरावर आधारित आहेत. मी उदाहरणार्थ सांगतो. एक माणूस आहे, तो हवेतले उडणारे किडे खातो. चीनी लोक असंच करतात. चीनी लोक असे हवेतल्या हवेत स्वाहा. तर हे जे माणसं आहेत, हे काय, यांना जंगली म्हणू शकतो आपण, जंगली माणसाची जात. हा, काही माणसं असे आहेत की जे मांसाहारच करत नाहीत, नुसतं शाकाहार करतात. हे झाले सर्वसाधारण माणसं. काही देवी देवता आहेत, ते स्वर्गलोकात राहतात. हे अतिशय शुद्ध जीवन जगतात स्वर्गलोकामध्ये. तर अशा प्रकारे मनुष्याच्या 4 लाख योनी आहेत. त्यांच्या भावनेचा किंवा चेतनेचा स्तर, त्यांची भावना किती शुद्ध आहे आणि किती गलिच्छ आहे, त्याच्यानुसार हे 4 लाख योनी आहेत. मग आता समजा मी म्हटलं की कुत्रा जो आहे, तर कुत्र्याचा एक स्तर आहे की ते कुत्रे मांसाहारी कुत्रे असतात. समजा काही कुत्रे मांसाहारी असतात, काही कुत्रे जंगली कुत्रे जे असतात, तर ते कुत्र्यांची जी एक जात आहे, त्या एका जात वेगळी आणि योनी वेगळी. योनी म्हणजे एका योनीमध्ये लाखो करोडो कुत्रे येऊ शकतात. आलं लक्षात मी काय म्हणत आहे? तर ते जे तुम्हाला विज्ञानात शिकवलं जातं ते असते स्पेसीज. स्पेसीज म्हणजे जाती. जाती म्हणजे ते शरीर मोजतात. शरीर मोजणं खूप कठीण आहे. आता एक कुत्रा जर धरला ना, तर कुत्र्याच्या योनी जर धरली, कुत्र्याची योनी, तर कुत्रे किती प्रकारचे आहेत, विदेशी, स्वदेशी, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्या जाती मोजत बसले तर हे विज्ञानाच्या पुस्तकात हा आकडा अजून बदलणार आहे. आता ते तो म्हणत आहे की 87 लाख सांगत आहेत, 87 मिलियन सांगत आहेत आम्हाला शाळेत, 87 मिलियन. आणि हळूहळू तो आकडा नंतर अजून बदलते काही दिवसानं, कारण की वैज्ञानिक लोक अजून शोध लावत राहतात वेगवेगळ्या जातींचा. पण त्या जातींचं आपल्याला काही घेणदेण नाही, ते बदलत राहते. बदलणारं खरं ज्ञान नसते, जे बदलत नाही ते खरं ज्ञान असते. त्यांना अजूनही माहिती नाहीत भरपूर जाती, ते जाती शोधत राहतात. अज्ञानी आहेत अजूनही वैज्ञानिक, अजून बऱ्याचशा जाती शोधायच्या राहिल्या त्यांच्या. पण शास्त्र क्लिअर आहे, 4 लाख प्रकारचे भावनेचे स्तर असतात मनुष्यांमध्ये. त्या 4 लाख योनीमध्ये मनुष्य जन्म घेतात. मग त्याच्यामध्ये मनुष्य योनीमध्ये असे आणखी स्तर आहेत पाडलेले. काही लोक 4 नियमाचं पालन करत नाहीत, काही लोक 4 नियमाचं पालन करतात, काही लोक पुढचा स्तर आहे. असे वेगवेगळे स्तर आहेत मनुष्यांचे. काही लोक 4 वर्ण आणि 4 आश्रमाचं पालन करतात, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. काही लोक याचं पालन करत नाहीत. नंतर काही लोक धार्मिक असतात, काही लोक देवी देवतांची पूजा करतात. त्यांचा एक वेगळा गट आहे, वेगळी योनी आहे मनुष्यामध्ये, जे फक्त नुसतं देवी देवतांचे. काही भगवान विष्णूचे, कृष्णाचे भक्त आहेत, यांची वेगळी योनी, हे भगवत भक्तांचे. काही देवी देवता आहेत असे, याला म्हणतात योनी. समजलं सर्वांना? मग देवी देवता 33 कोटी असो, किती असो, देवी देवताची ती एक श्रेणी आहे. आलं लक्षात? जातीनुसार शरीर मोजायचे नाही याच्यात. 84 लाख योनी म्हणजे शरीर मोजत नाही बसायचं, त्यांच्या चेतनेचा, भावनेचा स्तर बघायचा. ते किती चांगले वागतायत आणि ते किती वाईट वागतात, त्याच्यानुसार त्यांच्या भावनेचा स्तर, याच्यानुसार हे 84 लाख योनी बनलेल्या आहेत. लक्षात आलं सर्वांना? मोठे मुलं समजलं का? हे 84 लाख योनी शास्त्रामध्ये जे सांगितले हे भावनेच्या स्तरावर आहेत, चेतनेच्या स्तरावर आहेत. ओके, आता पहिला प्रश्न बघा. आत्मा शरीरात कोठे निवास करतो? पहिला प्रश्न. कुणाला माहिती आहे उत्तर? हा सांगा. नाही, हृदयात नाही. हृदयाच्या क्षेत्रात. हृदयात नाही, अंदर. आत्मा हृदयात नाही, हृदयाच्या क्षेत्रात. इन द रिजन ऑफ द हार्ट. इन द रिजन ऑफ द हार्ट.
हार्टच्या रिजन मध्ये, हृदयाच्या क्षेत्रात आत्मा निवास करतो. कुठे सांगितलंय, कोणत्या शास्त्रात सांगितलंय? खाली श्लोक दिलाय, मुंडक उपनिषद 3.3 स्कंद 1 अध्याय 9 श्लोक. तर बघा त्याच्यात सांगितलेलं आहे, शुद्र आत्मा प्राण, अपान, व्यान आणि व्यान, समान आणि उदान या 5 प्रकारच्या वायूंमध्ये तरंगत असतो. आत्मा काय करतो? या 5 वायूमध्ये तरंगत असतो आणि तो हृदय क्षेत्रात निवास करतो. भौतिक कल्मशापासून मुक्त असूनही आत्म्याचे आध्यात्मिक तेज प्रकट होते. आता काही चुकीच्या भावना आहेत. काही लोकांना वाटते की आत्मा इथं असतो 2 डोळ्याच्या मध्ये, याला काय म्हणतात? अज्ञचक्र, 2 भुवयाच्या मधलं अज्ञचक्र. इथं आत्मा नसतो. कोणाला वाटते की हे जे डोक्याचं चक्र असते वरचं, कुंडलिनीवालं वरचं चक्र, इथं आत्मा असतो. नसतो. मुंडक उपनिषद स्पष्ट सांगत आहे की वायूमध्ये तरंगत असतो आत्मा आणि हृदयाच्या क्षेत्रात असतो. ठीक आहे. आणि जे आपण ध्यान करतो, कुंडलिनीचं ध्यान करतो, कुंडलिनी शक्ती जागृत करतो, हे आध्यात्मिक ध्यान नाही, हे भौतिक ध्यान आहे. स्पष्ट सांगितलंय की या सूक्ष्म चक्रावर ध्यान करून व्यक्तीला भौतिक इच्छाशक्ती किंवा शांती किंवा शारीरिक किंवा भावनात्मक स्वास्थ्यच, आरोग्यच प्राप्त होते. या ध्यानाला आध्यात्मिक मानलं जात नाही. भक्तीमध्ये कुठंच कुंडलिनी शक्ती सांगितलेली नाही. हे जे कुंडलिनी शक्ती जागृत करतात, हे अष्टसिद्धी प्राप्त करणारे जे सिद्ध लोक असतात, त्याला भक्तीत गणलंच गेलं नाही. ती भक्ती नाहीच आहे. माझ्या मागं श्लोक म्हणा. मुक्ती सिद्धी कामे सकले अशांत, भुक्ती मुक्ती सिद्धी कामे सकले अशांत, कृष्ण भक्त एव, कृष्ण भक्त एव शांत, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत, कृष्ण भक्त एव शांत. हा चैतन्य चरितामृत मधला श्लोक आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे ज्ञान सनातन गोस्वामीला सांगतात. भुक्ती मुक्ती सिद्धी. भुक्ती म्हणजे या जगातल्या गोष्टींचा भोग करणे, इंद्रिय भोग करणे, इंद्रिय भोग करणे, इंद्रिय भोग म्हणजे किंवा इंद्रिय तृप्ती करणे, त्याला म्हणतात भुक्ती. मुक्ती, मुक्ती म्हणजे काय? जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर जाऊन ब्रह्मज्योतीमध्ये पोहोचणे, मुक्ती त्याला म्हणतात. ब्रह्मज्योती, भगवंत ब्रह्मज्योती कुठून निघते? भगवंताच्या अंगठ्यापासून, माहिती आहे सर्वांना. आणि ते ब्रह्मज्योतीत जातात. पण ते लोक भगवत धामात जात नाहीत, ते तिथं बोर होतात ब्रह्मज्योतीत आणि परत खाली जन्म घेतात. मुक्त झालेले जे आत्मे असतात त्यांना परत जन्म मृत्यू चक्रात यावेची इच्छा होते, कारण की ते ब्रह्मज्योतीत राहून बोर होतात. ब्रह्मज्योतीत फक्त सच्चिद आनंदपैकी सत असते, फक्त सत. सत म्हणजे फक्त शाश्वत असते, परमनंट असते ब्रह्मज्योती. पण तिथं चित आणि आनंद त्यांना प्राप्त होत नाही ब्रह्मज्योतीमध्ये. ते बोर होऊन जातात ते आत्मे, मुक्त आत्मे. तर मुक्ती कामी पण अशांत असतात. आणि सिद्धी, सिद्धी कामी, सिद्धी म्हणजे ह्या ज्या अष्टसिद्धी असतात. अष्टसिद्धी 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेल. काही 2-3 सिद्धी तुम्हाला सांगतो. एक असते अनिमा. अनिमा म्हणजे काय? अनिमा म्हणजे स्वतःचं वजन इतकं कमी करणे की कापसा एवढा हलका होणे आणि ते मग हवेत तरंगू लागतात, त्याला म्हणतात अनिमा सिद्धी. लघिमा सिद्धी, लघिमा सिद्धी म्हणजे स्वतःच्या शरीराची साईज एकदम कमी करणे. प्राप्ती सिद्धी, प्राप्ती सिद्धी म्हणजे काय? इथं बसल्या बसल्या साऊथ आफ्रिकेतलं जे सफरचंद आहे ते चोरणे, त्या झाडाचं तिथं तुटते बघा. तो ध्यान लावतो, तो सिद्धी अष्टसिद्धीवाला योगी काय करतो? ध्यान लावतो. इथं ध्यान लावतो, साऊथ आफ्रिकेतलं एखादं सफरचंदचं झाड असेल तिथलं तो तोडतो, इथून हाताने तोडतो, त्याच्या हातात इथं येते, तिथं तुटून जाते. याला म्हणतात प्राप्ती सिद्धी. कुठल्याही या दुनियातली ह्या अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. ब्रह्मचारी व्रत पालन करावं लागते, हजारो वर्ष तपस्या करावं लागते. तो एक अनिमा सिद्धीवाला एक माणूस होता, तो पाण्यावर चालायचा.
मग भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांचे गुरु महाराज यांच्याकडे ते त्यांचे शिष्य आले आणि ते म्हणू लागले की महाराज महाराज आपल्या गावात एक असा माणूस आला तो गंगेच्या पाण्यावर चालतो. भक्ती सिद्धांत ठाकूर म्हटले त्याला विचारून बघा ही सिद्धी भेटण्यासाठी त्याला किती वर्ष लागले. त्याला विचारलं, त्याला ही सिद्धी भेटण्यासाठी 40 वर्ष तपश्चर्या करावी लागली. दररोज पूर्ण 18 तास तपश्चर्या, 40 वर्ष फक्त पाण्यावर चालण्यासाठी. आता 40 वर्ष तपस्या करावी लागली. मग भक्ती सिद्धांत ठाकूर म्हटले अरे मूर्ख हो, 40 वर्ष तपस्या केल्यापेक्षा तो जो नावेवाला आहे त्याला आठाने द्या. त्या काळात आठाने द्या आणि आठाण्यात इकडल्या काठावून तिकडल्या काठावर जा नावेत बसून. 40 वर्ष कशाला वाया घालवता मनुष्य जीवनाचे. म्हणून भक्त कधीच या अष्टसिद्धीमध्ये टाइमपास करत नाही. अष्टसिद्धी मिळवण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. हनुमानजीला सर्व अष्टसिद्धी होत्या. हनुमानजी जवळ हनुमानजी शरीर वाढवत होते, त्याला महिमा शक्ती म्हणतात. चौथं महिमा शक्ती. महिमा शक्ती म्हणजे स्वतःच्या शरीराचा आकार खूप मोठा करणे किंवा स्वतःच्या शरीराचं वजन हे पर्वता एवढं करणे. ती शक्ती याच्यामध्ये पण होती. अंगदानं जेव्हा पाय ठेवला होता जमिनीला, त्या पायाचं वजन पर्वता एवढं झालं होतं. तर रावणही तो पाय उचलू शकले, ते रावणाच्या याच्यातले कोणीच उचलू शकले नाही. हे अष्टसिद्धी असतात. हे अष्टसिद्धी भक्तीमध्ये बाधा असते. कारण की अष्टसिद्धी झालेला व्यक्ती काय विचार करतो, हा मी मोठा होऊ शकतो, मी लहान होऊ शकतो, मी काही पण चोरू शकतो, मी हे करू शकतो, अनिमा लगिमा प्राप्ती महिमा ह्या ज्या अष्टसिद्धी आहेत ह्या माझ्याकडे आहेत, त्याला गर्व चढते. मग तो भगवंताकडे नम्रतेनं भगवंताचा नामाचा जप करू शकत नाही. पण बघा हनुमानजी असे महान भक्त आहेत, त्याच्याजवळ सगळ्या अष्टसिद्धी असूनही ते नम्र भावानं श्रीरामाचा जप करायचे. श्रीराम जय राम जय जय राम, रामाची भक्ती करायचे. भक्ताकडे एखाद्या वेळी असू शकते अष्टसिद्धी असूनही ते कधीच त्याचा गर्व करत नाहीत. याला म्हणतात भक्ताची शुद्धता. ठीक आहे, भक्तीची शुद्धता कधी कधी असते, पण आपण सिद्धिकामी अष्टसिद्धीसाठी प्रयत्न करत नाही. ह्या सिद्धी काय करतात, ह्या सिद्धी आपल्याला या जगातल्याच गोष्टी देतात. ह्या सिद्धी आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढत नाहीत. आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातच फसून राहतो. म्हणून ह्या 3 गोष्टीच्या मागे आपण भक्त कधीच लागत नाही, कारण याच्यामध्ये अशांतीच आहे. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. ठीक आहे. आता मुक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ मुक्ती आहे भगवत धामात जाणं, वैकुंठ धामात जाणं. तिथं गेल्यानंतर व्यक्तीला सच्चिदानंद भगवंताची सेवा भेटते आणि त्या सेवेमध्ये इतका आनंद प्राप्त होतो की तो कधी परत येत नाही. आता कोणीतरी प्रश्न विचारला की एखादा आत्मा पूर्ण 100% भक्ती केल्यावर जर भगवत धामात गेला, वैकुंठात गेला, तर तो परत येईल का? तो परत येतच नाही. त्याचा श्लोक म्हणा माझ्या मागं. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामिति सो अर्जुन. भगवान कृष्ण म्हणतात की ज्याने माझे जन्म आणि माझे कर्म, भगवान कृष्णाचा जन्म आणि कर्म, दिव्य लीला यांचं जर दररोज आपण श्रवण केलं आणि स्मरण केलं, नामजप केला भगवंताचा, तर काय होते, तो व्यक्ती भगवत धामात जातो. जन्म कर्माचे मे दिव्यम, हे दिव्य लीला, दिव्य नामजप, दिव्य जन्म लीला, दिव्य कर्म भगवंताचे यांचं जर का श्रवण केलं आपण, तर भगवंताच्या दिव्य लीलांचं श्रवण श्रीमद भागवतातून आपण करणार आहे. एक श्लोक आता श्रीमद भागवत रोज चालू होईल आपला मंगलारती नंतर, तर आपण त्याच्यातून पूर्ण लीला ऐकू. तर लीला ऐकल्यानंतर काय होते, जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वता. पण ह्या लीला कशा ऐकल्या पाहिजे, तत्वता म्हणजे परंपरेत, शुद्ध परंपरेत ऐकल्या पाहिजे, ना की बोगस गुरुकडून, बोगस साधूकडून. हे जे बोगस गुरु आणि बोगस साधू तुम्हाला सांगितलं की ते परंपरेत येत नाहीत, ते पैसे कमावण्यासाठी भागवताचा वापर करतात, गीतेचा वापर करतात, देवाचा वापर करून स्वतः पैसे खिसे भरतात. जे असे पैसे घेऊन ज्ञान देतात भक्तीचं, हे यांना बोगस गुरु म्हटलं जाते, बोगस साधू. यांच्याकडून नाही ऐकायची लीला. रूप गोस्वामी काय म्हणतात की जे असे बोगस गुरु आणि बोगस साधू आहेत ते एका सापाप्रमाणे आहेत.
हे आणि कृष्णलीला ह्या दुधाप्रमाणे आहेत, शुद्ध दूध, पवित्र दुधाप्रमाणे आहेत. एखाद्या सापानं जर का त्या दुधाला स्पर्श केलं तर ते दूध पण विष होऊन जाते. तर अशा बोगस गुरु आणि बोगस साधूकडून कधीच कृष्ण कथा ऐकू नये. म्हणून आपण जेव्हा टीव्हीवर कोणतेही चॅनल लावतो, कोणी कोणी आस्था चॅनल लावते, कोणी कोणी वेगवेगळे चॅनल लावून ते साधू संतांकडून आपल्याला वाटतं की आपण मस्त साधू संतांकडून भागवत ऐकून राहिलो, पण आपल्याला काय माहित तो साधू खरोखर परंपरेत आलेला आहे का, आणि तो त्या कथेचे जर लाखो रुपये घेत असेल स्वतःचा आश्रम भरण्यासाठी आणि स्वतःचा खिसा भरण्यासाठी, तर समजून चालायचा हा बोगस साधू आणि बोगस गुरु आहे. अशा व्यक्तीकडून कथा नाही ऐकायची. बोगस साधू आणि बोगस गुरु कडून कथा ऐकल्यावर आपल्या हृदयाचं परिवर्तन होत नाही. हृदय परिवर्तन केव्हा होते? जेव्हा खऱ्या साधूकडून आपण कृष्ण कथा ऐकतो तेव्हाच हृदय परिवर्तन होते. खरे साधू स्पष्ट वक्ते असतात, स्पष्ट बोलतात. साधू, साधू म्हणजे जो कापतो त्याला म्हणतात साधू. काय कापतो साधू? भौतिक आसक्ती, या जगाची भौतिक आसक्ती कापतो. साधू मीन्स वन हू कट्स, जो कापून टाकतो त्याला म्हणतात साधू. भौतिक जगाची आसक्ती जो कापून टाकतो त्याला म्हणतात साधू. मग तो साधू असं नाही की साधू म्हणजे दाढी वाळवायला पाहिजे, केस वाळवायला. साधू म्हणजे तुम्ही पण साधू आहात, भगवंताचे भक्त आहात. साधू या शब्दाचा अर्थ होतो जो भौतिक, दुसऱ्यांच्या पण भौतिक आसक्तीला कापून टाकतो. तर आता आपण चर्चा केली का आत्मा शरीरात कोठे निवास करतो? हृदयाच्या क्षेत्रात. ठीक आहे. पुढचा दुसरा प्रश्न. आता कोणाकोणाला प्रश्न पडते की प्रभूजी हृदयाच्या क्षेत्रात जर आहे तर मग कधी कधी काय होते, हार्ट ट्रान्सप्लांटेशनची सर्जरी होते. त्याला मराठीत म्हणतात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. हृदय बदलून टाकतात, नवीन हृदय टाकतात. तर मग त्यावेळी आत्म्याचं काय होते है ना? आपल्याला वाटते की हृदयाच्या क्षेत्रात आत्मा आहे, तर मग हृदय जर काढलं आणि दुसरं नवीन हृदय बसवतात. एखाद्या व्यक्तीचं हृदय खराब झालं, जळपा खराब झाल्या, तर मग त्याचं नवीन दुसरं हृदय त्याला हार्ट ट्रान्सप्लांट केलं जाते. तर मग त्या केसमध्ये आत्माचं काय होते? तर त्या केसमध्ये उत्तर बघा सांगितलेलं आहे की हृदय हे हृदयाच्या क्षेत्रात आत्मा आहे. हृदय म्हणजे एक भौतिक अवयव आहे आणि आत्मा हा आध्यात्मिक आहे. आत्मा हा अँटी मॅटरचा बनलेला आहे. आत्मा हा पदार्थांचा बनलेला नाही. आता जसं ही खुर्ची आहे, आता ही खुर्ची काय केली मी, समजा ही खुर्ची काढून टाकली, अशी काढून टाकली आणि याच्या जागी एक दुसरी खुर्ची आणली. ठीक आहे, मी व्यक्ती आहे, ही खुर्ची काढली आणि दुसरी खुर्ची आणली. असंच होते हृदय प्रत्यारोपामध्ये. जुनं हृदय, खराब हृदय जे असते ते काढून टाकतात, आत्मा तिथंच असतो हृदयाच्या क्षेत्रात. म्हणून मी म्हटलं हृदयात नाही, हृदयाच्या क्षेत्रात असतो आत्मा. आणि दुसरं हृदय लावलं जाते, तो अवयव आहे शरीराचा. हृदय म्हणजे एक अवयव आहे, तो काही आध्यात्मिक गोष्ट नाही. ती मांसाचं रक्ताचं बनलेलं असते हृदय. ते भौतिक अवयव आहे. तो पृथ्वी, भूमी, रापो, अनलो, वायू या पंचमहाभूतांनी बनलेलं असते हृदय. आणि काय करते, फक्त शीट बदलते, खुर्ची बदलते, बस. म्हणून हृदय जरी आपण बदललं तरी आत्मा तिथंच राहतो शरीरात. पण एखाद्या वेळी चुकून त्या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरची एखाद्याची चुकी झाली, हृदय बदलताना आणि डॉक्टरची चुकी झाली किंवा काही पण त्या व्यक्तीच्या कर्मानुसार, आणि आत्माच शरीर सोडून गेला, तर मग त्या केसमध्ये मात्र व्यक्ती जिवंत राहत नाही. ठीक आहे. ती सर्जरी, शस्त्रक्रिया, आपण काय म्हणतो, शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. तर सक्सेसफुल झालं याचा अर्थ आत्मा तिथंच आहे, अजून त्याच शरीरात आहे, आत्मा सोडून नाही गेला. हा तिसरा प्रश्न, मृत्यूच्या वेळी काय होते? हा तिसरा प्रश्न. आता हे तुम्हाला वाचायचंय. कोणाचं वाचन चांगलं आहे, मराठी व्यवस्थित वाचता येते कोणाला? मोठे मुलं हात वर करा. मराठी वाचन चांगलं आहे. हा वाच, जोरात वाचायचं. मृत्यूच्या वेळी काय होते? हा वाचा. हा, हरे कृष्ण. बस थांबा.
मृत्यूच्या वेळी, ते बोर्ड समोर घेऊन ये. मृत्यूच्या वेळी आपण आत्मा आहोत आणि आपल्यावर कोणते दोन पिंजरे आहेत? एक सूक्ष्म शरीराचा पिंजरा आणि दुसरा स्थूल शरीराचा पिंजरा. आपण आतमधले आत्मा आहोत आणि हे सूक्ष्म शरीर कशाचं बनलेलं, खाली ठेवलं, सूक्ष्म शरीर कशाचं बनलेलं आहे? मन, बुद्धी, अहंकाराचं. तर काय सांगितले बघा, मृत्यूच्या वेळी आत्मा आणि सूक्ष्म शरीर हे दोन्ही बाहेर पडतात आणि हे जे बाहेरचं स्थूल शरीर आहे हे इथंच राहते. आत्मा आणि सूक्ष्म शरीर आतले दोन्हीही बाहेर पडतात मृत्यूच्या वेळी, कायमचे सोडून जातो. आत्मा आणि सूक्ष्म शरीर बाह्य शरीराला, स्थूल शरीराला कायमचे सोडून जातो आणि मग त्या शरीराला आपण जाळून टाकतो स्मशानामध्ये, ते जे बाहेरचं शरीर असते. आणि अंतिम क्षणी आता मृत्यूच्या वेळी काय होते बघा, हे लक्षात घ्या. आता हे महत्वाचं आहे. आपला महत्वाचा उद्देश हा आहे, तुकाराम महाराज म्हणतात भक्तीमध्ये की शेवटचा दिस गोड व्हावा, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे शेवटी भगवंताचं मला स्मरण झालं पाहिजे मृत्यूच्या वेळी. आता काय होते, आपण आयुष्यभर काय केलेलं आहे कर्म आणि कोणत्या इच्छा केलेल्या आहे त्या मृत्यूच्या वेळी अशा चित्रपटासारख्या समोर येतात. असे रील एका पाठोपाठ एक, पूर्ण आयुष्यभर तुम्ही काय काय केलं ते मरायच्या वेळी आठवते. असे रील फास्ट फास्ट, असा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड. तर हे सांगितलंय, संपूर्ण जीवनातील घटनाक्रम एका चित्रपटा समान आपल्या मनपटलावर येतो. मनामध्ये हे सगळे दिसू लागते, मी आयुष्यभर काय केलं आणि आता मरून राहिलो, आयुष्यभर मी काय केलं ते सगळे दिसू लागते. पटपट पटपट असं, मी आयुष्यभर हे केलं ते केलं हे केलं. मग अशा प्रकारे काय होते की तो व्यक्ती आयुष्यभर जे केलं तेच त्याला मृत्यूच्या वेळी आठवते आणि हे सगळे विचार, भावना, इच्छा याच्यानुसार, इच्छा, भावना, विचार याच्यानुसार, यातली जी खूप जास्त तीव्र इच्छा आहे त्या इच्छेनुसार आणि त्या व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला पुढच्या शरीरात घेऊन जाते प्रकृती. त्याला आपण निसर्ग म्हणतो किंवा मायादेवी. मायादेवी काय करते, त्या आत्माला आणि सूक्ष्म शरीराला दुसऱ्या शरीरात घेऊन जाते. पुढे काय जाते, पुढे सूक्ष्म शरीर जाते आणि आत्मा त्याला आसक्त असते सूक्ष्म शरीराला. त्या सगळ्या इच्छेला, भावनेला, विचारांना आत्मा आसक्त असतो. आत्मा त्या सूक्ष्म शरीराच्या मागे मागे जातो, सूक्ष्म शरीर पुढे पुढे जाते. तर सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. मन, बुद्धी, अहंकार मनात विचार करत असते ना, मनात जे इच्छा असतात त्या इच्छानुसार आत्मा त्याला आसक्त होतो त्या इच्छेला आणि त्या इच्छेला आसक्त असल्यामुळे आत्मा पण त्या सूक्ष्म शरीरासोबत सोबत सोबत असा पुढच्या शरीरात जातो. तर तिथं श्लोक सांगितलेला आहे, ज्याप्रमाणे आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. भगवद्गीता 8.6 काल आपण वाचला. यम 8.6 काढा, आपण परत रिपीट वाचू म्हणजे तुम्हाला तो जो श्लोक आहे आणखी क्लिअर समजेल. यम यम वापी स्मरण भावम त्यजति अन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. मग मृत्यूच्या वेळी जी इच्छा श्रेष्ठ असते, प्रबळ असते, तसा जन्म पुढचा भेटतो. ठीक आहे. मृत्यूच्या वेळी तुम्हाला तुमचं आयुष्यभर तुम्ही काय काय केलं याचा असा पिक्चर दिसतो पूर्ण मृत्यूच्या वेळी, असं चित्रपट. आणि मग त्यातलं एक गोष्ट अशी असते की ती तुम्हाला जास्त त्रासदायक वाटते किंवा अशी ती तुमच्या डोक्यात फिट होते आणि मग ती इच्छा फिट असली की त्या इच्छेनुसार पुढचा जन्म भेटतो. म्हणून आपण आपल्या इच्छा आणि आपले कर्म हे पवित्र ठेवले पाहिजेत. आपल्या कर्म आणि इच्छानुसार पुढचा जन्म भेटत असतो. पुढचा चौथा प्रश्न बघा काय आहे, वाचा चौथा प्रश्न. आत्म्याचे आकारमान काय आहे? तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आत्म्याचा आकारमान काय आहे? केसाच्या टोकाचे 10,000 भाग जर केले तर सगळ्यात छोटा भाग हा आत्मा एवढा असतो, इतका छोटा. तर हे कुठं सांगितलेलं आहे? श्वेताश्वेतर उपनिषद. केसाच्या वरच्या अग्रभागाचे 100 भागामध्ये
विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर प्रत्येक भागात जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. आत्म्याचा आकार सांगितलेला आहे. आता कोणी म्हणेल आपण याला आत्म्याला मायक्रोस्कोपमध्ये बघू शकतो का? मायक्रोस्कोपमध्ये छोट्या गोष्टी दिसतात ना, तर बिलकुल बघू शकत नाही. कारण आत्मा हा सच्चिदानंद बनलेला आहे. आत्मा हा अँटी मॅटरचा बनलेला आहे. मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही फक्त मॅटर बघू शकता, पदार्थ बघू शकता, आत्म्याला बघू नाही शकत. ठीक आहे. पुढचं 5वा प्रश्न, पशुमध्येही आत्मा असतो का? हो का नाही? हो, असतो. आता 1950 साली जगदीशचंद्र बोस या वैज्ञानिकाने शोध लावला की झाडामध्ये पण आत्मा असतो, पशुमध्ये आत्मा असतो. पण झाडामध्ये आत्मा असतो हे 1950 साली शोधून काढलं जगदीशचंद्र बोस या वैज्ञानिकाने. पण हे तर आपल्या शास्त्रात ऑलरेडी करोडो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी काय लिहून ठेवलं आहे? जलजा नवलक्षानी स्थावर लक्ष विंशती ह्या 84 लाख योनी आहेत आणि याच्यामध्ये आत्मा असतो. पशुमध्ये पण आत्मा असतो. मग आता बघा, कोणी काय म्हणते की नाही प्राण्यांमध्ये आत्मा थोडी असतो, तेले कापलं तर काही फरक पडत नाही. तर हे चुकीचं आहे. तो प्राणी बिचारा निसर्गाच्या नियमानुसार 15 वर्ष जगणार होता, पण आपण त्याला 10व्या वर्षीच कापून खाल्लं तर आपण काय, आपल्याला त्याचे पाप कर्म लागतात आणि मग आपल्यामुळे पुढचे 5 वर्ष त्याला पुढचं शरीरही भेटत नाही आणि त्याला कापल्यामुळे पुढच्या जन्मात तो माणूस बनतो आणि आपण तो प्राणी बनतो आणि आपल्याला तो पुढच्या जन्मात कापतो. असे कर्मही, त्याचे पाप कर्मही आपल्याला लागतात. तर पशूंमध्ये आत्मा असतो. 6वा प्रश्न, तुमचा प्रश्न काय आहे? 6वा प्रश्न वाचा. भूत प्रेत असतात का? बिलकुल असतात. भूत प्रेत म्हणजे त्यांना फक्त बाहेरचं स्थूल शरीर नसते, आत्मा आणि सूक्ष्म शरीर एवढंच, त्याला म्हणतात भूत प्रेत. तेच दिले बघा. ज्या आत्म्याकडे सूक्ष्म शरीर आहे पण स्थूल शरीर नाही ते भूत असतात, त्यांनाच म्हणतात भूत. सूक्ष्म शरीर आहे पण बाहेरचं स्थूल शरीर नाही. असं का होते? कारण एखादी व्यक्ती वेळेपूर्वीच आपलं स्थूल शरीर नष्ट करते. कधी कधी आत्महत्या करते एखादा व्यक्ती, कोणी मारून टाकते बंदूकच्या गोळीनं, किंवा कधी कधी एखादा व्यक्ती उडवून टाकते ॲक्सिडेंट आणि मरून जाते. मग पुढचे 10 वर्ष 5-10 वर्ष त्याला शरीर भेटत नाही बाहेरचं, त्यालाच म्हणतात भूत. हे आपण ऑलरेडी चर्चा केली. 7वा प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप सारे लोक मला हा प्रश्न विचारतात की प्रभूजी आत्म्याची संख्या किती आहे? तर आत्मा असंख्य आहेत. आत्मे किती आहेत? असंख्य आहेत. आत्मे असंख्य म्हणजे अगणित, इन्फायनाईट आहेत. मग पुढचा प्रश्न येतो की लोकसंख्या इतकी का वाढत आहे? इतके नवीन आत्मा कोठून येतात? आत्माची संख्या फिक्स आहे, इन्फायनाईट आहे, असंख्य आहे पण फिक्स आहे. आत्म्याची संख्या बदलत नाही. संख्या समजा एक असेल, काहीतरी अब्ज खर्व निखर्व काहीतरी असेल, पण फिक्स आहे. आत्मे फिक्स आहे, संख्या फिक्स आहे. इन्फायनाईट ऑलमोस्ट खूप मोठा नंबर आहे तो, पण आत्म्याची संख्या मात्र फिक्स आहे. ती किंमत आपल्याला माहिती नाही म्हणून त्याला आपण असंख्य म्हणतो. आत्मे इन्फायनाईट आहे पण फिक्स व्हॅल्यू आहे, काहीतरी संख्या काहीतरी फिक्स आहे. आता पुढचा प्रश्न येतो की मग लोकसंख्या इतकी का वाढत आहे? भारताची लोकसंख्या खूप वाढून राहिली असं म्हणतात ना. तर सोपं कारण आहे की एक उदाहरण देतो तुम्हाला. 10वीचा वर्ग आहे समजा. 10वीच्या वर्गात काही मुलं 10वीची परीक्षा देऊन नापास झाले. मग त्यांना परत 10वीच्या वर्गात बसावं लागते पुढच्या वर्षी. बरोबर बोललो मी? बरोबर. परत 10वीच्या वर्गात बसावं लागते. समजा उदाहरणार्थ 60 मुलं होते आणि त्यापैकी 50 मुलं पास झाले आणि 10 मुलं फेल झाले. मग ते 10 मुलाला परत पुढच्या वर्षी 10वीत बसावं लागते. आणि मागचे 9वीतले मुलं मागच्या वर्षीचे 60 मुलं परत 10वीत येतात 9वीतून पास होऊन. मग मागच्या 9वीतून 10वीत आलेले 60 आणि हे नापास झालेले 10, किती झाले लोक? 70 लोक झाले. आता लोकसंख्या वाढली 10वीची. समजलं? याच प्रकारे काय होते की मनुष्य जे आहे त्यांनी भक्ती करायला पाहिजे, भगवंताचं नामजप करायला पाहिजे आणि भगवत धामात निघून जायला पाहिजे वैकुंठात.
पण प्रॉब्लेम काय आहे, खूप सारे लोक भक्ती करतच नाहीत, देवाच्या नावाचा जप करतच नाहीत. मग काय होते, ते नापास होऊन परत माणसं बनतात पुढच्या जन्मातही. नापास होऊन परत माणसंच बनतात. पण जे बाकीचे प्राणी योनी आहेत, प्राणी योनी, पक्षी योनी, झाडं योनी, ते सगळे पास होत होत माणसं बनतात. ते माणसं बनत असतात, ते पास होतात पुढच्या योनीमधून, असे ते प्राणी माणसं बनत जातात. आणि हे माणसं आहेत जे पास होऊन नाहीत राहिले, ते फेल होऊन परत माणसं बनतात. म्हणून लोकसंख्या वाढलेली दिसते. समजलं का तुम्हाला? आलं लक्षात? लोकसंख्या वाढलेली का दिसते माणसांची? आत्म्याची संख्या जरी फिक्स असली तरी माणसं पासच होऊन नाहीत राहिले, फेल होऊन राहिले. मग परत तेले माणसाचा जन्म भेटते. आणि खालचे प्राणी पण त्यांच्या कर्मानुसार त्यांना माणसाचा जन्म परत भेटतो. मग ही माणसं बनले प्राणी योनीतले आणि हे नापास झालेले माणसं, असे माणसाची संख्या वाढून जाते. म्हणून आपल्याला वाटते की लोकसंख्या वाढली. पण लोकसंख्या वाढली याचा अर्थ आत्मे कमी आहेत, जास्त आहेत असं नाही. आत्म्याची संख्या फिक्स आहे. पुढचा 8वा प्रश्न बघा. काय आहे 8वा प्रश्न? वृक्ष, पशु किंवा मनुष्य शरीरात असणाऱ्या आत्म्याची चेतना वेगवेगळी कशी असते? आता बघा, चेतना वेगवेगळी म्हणजे काय? या खोडाच्या झाडाला तुम्ही एखाद्या इव्यानं कापलं तरी ते तुम्हाला मारते का? म्हणजे त्याची चेतना विकसित झालेली नाही, त्याची चेतना एकदम संकुचित आहे. हा, तेच जर एका पक्ष्याला तुम्ही दगड मारला तर तो पक्षी उडून जातो, है ना? त्याची चेतना थोडी जास्त विकसित झाली. आणि माणसाला जर मारायचा प्रयत्न केला तर तो तुम्हालाच मारेल. तर माणसाची चेतना आणखी जास्त विकसित झालेली असते. तर हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इथं उदाहरण दिलेलं आहे की सायकल, गाडी आणि विमान, 3 उदाहरणं दिलेत. सायकल, गाडी, विमान. सांगा सायकलचा स्पीड किती गाडी, सायकल, गाडी आणि विमान यांची शर्यत लावली तर कोण जिंकेल? विमान. झुपकन उडून जाते. विमानाची तुलना केली मनुष्य योनीसोबत. मनुष्यामध्ये शक्ती आहे की आता झुपकन आपण भगवत धामात जाऊ शकतो एका सेकंदात. बस मृत्यूच्या वेळी आपण हरे कृष्ण मंत्राचा जप करायचा. पण मृत्यूच्या वेळी भगवंत आठवतात जर आपण दररोज जप केला तर, नाही तर मृत्यूच्या वेळी बाकीच्याच गोष्टी आठवतात. मृत्यूच्या वेळी आपल्याला भगवंत आठवले पाहिजे, भगवंताचं नाव आठवलं पाहिजे, याच्यासाठी आयुष्यभर जप करावा लागतो तर आठवतात, नाहीतर नाही. आणि दुसरं गाडी, गाडी म्हणजे प्राणी, प्राणी पळत पळत जाऊ शकतात पण ते विमाना एवढे नाही. आणि सायकल, सायकल म्हणजे झाड झुडपं, त्याचा स्पीड कमी असतो. अशा प्रकारे त्यांची चेतना जी आहे ती संकुचित असते. पुढचा 9वा प्रश्न कोणी विचारला होता काल? हा हात वर करा. हा, वेदने विचारला होता. वेदांत, आपण आत्म्याला कसे पाहू शकतो? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का की प्रभूजी तुम्ही आत्मा 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 इकडे सगळे सांगून राहिले, आम्ही आत्म्याला पाहू शकत नाहीये. आत्म्याला कसे पाहू शकतो हा पुढचा प्रश्न. बघा उत्तर, आत्म्याला कसे पाहू शकतो? आपण आपल्या या स्थूल नेत्रांनी आत्म्याला पाहू शकत नाही. या डोळ्यांनी आत्म्याला पाहू शकत नाही, कारण या डोळ्याची क्षमता तेवढी नाहीच. आत्म्याची साईज खूप छोटी आहे. ठीक आहे, पहिलं हे झालं उत्तर. पण तरी समजा मला बघायचेच असले आत्मे सगळे, मला सगळे आत्मे बघायचेच असले तर मला काय करायला पाहिजे? मग या साध्या डोळ्यांनी तर आपण आत्मे बघू शकणार नाही, कारण आत्म्याची जी साईज आहे ती खूप छोटी आहे. आता बघा इथं काही उदाहरणं दिलेले आहेत, त्या उदाहरणावरून आपण समजून घेऊ. फुलामध्ये सुगंध असतो, तिळामध्ये तेल असते, लाकडात अग्नी असते, दुधात तूप असते आणि उसामध्ये गूळ असतो. उसामध्ये गूळ असतो, उसामध्ये गूळ असतो, पण गूळ डायरेक्ट भेटते का? काय करावं लागते? आधी उसाचा रस काढावं लागते, त्याला कढईत घेऊन तापवावं लागते, तापवल्यावर मग घट्ट होते, मग त्याचा गूळ बनते. म्हणजे उसामध्ये गूळ आहे पण त्याच्यावर प्रक्रिया करून तो गूळ बनते, आहे ना? तसंच दुधामध्ये तूप असतेच, असते की नाही दुधात? मग आधी आपण दुधावरची साय काढतो, त्याला इरजण लावतो, इरजण लावल्यावर ते
नंतर तूप तयार होते, तिळामध्ये तेल काढतो. म्हणजे काहीतरी प्रक्रिया, यंत्राचा वापर करून काहीतरी प्रक्रिया करून आपल्याला ती गोष्ट भेटते. तर ऊसावर प्रक्रिया करून रसावर त्याला तापवून गुळ तयार होतो. त्याच प्रकारे आत्म्याला पाहण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक चेतना विकसित करावी लागते. आध्यात्मिक चेतना. आता ही आध्यात्मिक चेतना कशी विकसित होते? तर आध्यात्मिक चेतना हरिनाम जप करून विकसित होते. हरिनाम जप करून. जेव्हा आपण हरिनाम जप करतो, जेव्हा तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप जास्तीत जास्त कराल दररोज, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. तेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या शरीरामधले आत्मे बघू शकाल आणि तुम्ही पुढच्याला बघून सांगू शकाल की हा पुढच्या जन्मात काय बनणार आहे. इतकी तुमच्यामध्ये आध्यात्मिक चेतना विकसित होते. पण त्याला विकसित करण्याचा एकमेव उपाय आहे हरिनाम जप. जेव्हा आपण मंत्र जप करतो बघा, शेवटचा जे तिथं पॅराग्राफ, शेवटचा पॅराग्राफ, आधुनिक युगात आत्म्याचा अनुभव करण्याचा सर्वात सोपा आणि शीघ्र मार्ग आहे मंत्र जप, हरे कृष्ण महामंत्राचा जप. जसे सूर्योदय होतात सूर्याची किरणे प्रसारित होतात, तसेच आपल्या हृदयात आत्म अनुभूती होताच आपले हृदय शुद्धता, प्रेम, दया, सेवाभाव आणि नम्रता अशा गुणांनी ओतप्रोत होते. जसं आपण हरिनाम जप करू, जेवढा जास्त हरिनाम जप करू, तेवढी आपली पात्रता बनेल की आपण सगळे आत्मे बघू शकू. ठीक आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यांना खाली बसून त्रास होत असेल त्यांनी उभं राहू शकता किंवा असं याच्यासारखं बसा. कोण बसले? वज्रासन. वज्रासनामध्ये बसू शकता. मी आता गोष्ट सांगत आहे, सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐकायची. ही गोष्ट आहे कैलासची. याच्यावर आपण ड्रामा पण करणार आहे आणि मी तुम्हाला विचारणार आहे कोण कोण याचा ड्रामा करेल. एकदा नारद मुनी हे हरिनाम जप करत असतात. नारद मुनी बाजाय विना राधिका रमन नामे. नारद मुनी नेहमी राधिका रमन म्हणजे राधाकृष्णाचं नाम जप करत करत, नारायण नारायण भगवंताचं नाम जप करत नारद मुनी वीणा वाजवतात आणि ते हवेत उडत जातात. नेहमी त्यांचं शरीरच आत्मा आहे. नारद मुनीचं शरीरच दिव्य शरीर आहे, आध्यात्मिक शरीर आहे. ते कुठल्याही जगात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ठीक आहे. त्यांचं शरीरच हा आत्मा आहे. तर नारद मुनी एकदा कैलास नावाच्या व्यक्तीजवळ येतात. कैलास माहिती आहे तुम्हाला? एक कैलास नावाचा व्यक्ती होता. तो कैलास जो आहे तो एक गृहस्थ होता. त्याला छोटी मुलं बाळ होती आणि कैलासला नारद मुनींची खूप कृपा होती त्याच्यावर. नारद मुनी म्हणतात, हे कैलास येतो का माझ्यासोबत वैकुंठ धामात? चल आपण जाऊ. तिथं भगवंताच्या धामात गेल्यावर परत या जन्ममृत्यूच्या चक्रात येण्याची गरज पडत नाही. मग कैलासला एवढा चान्स दिला नारद मुनीने. कैलास म्हणतो, नाही नाही, माझे लेकरं लहान बाळ लहान आहेत, खूपच लहान आहेत. त्याची मला आता काळजी घ्यायला लागेल, तर मी आता येऊ शकत नाही, पण पुन्हा कधीतरी येईल. मग नारद मुनी म्हणतात, बरं जशी तुझी इच्छा. नारद मुनी निघून जातात. कैलास मोठा होतो, त्याचे मुलं मोठे होतात. हा कैलास जो आहे हा म्हातारा होतो आणि त्याचे मुलं बिझनेस सांभाळतात, सगळा व्यवसाय सांभाळतात. ठीक आहे. तर कैलास इतका म्हातारा असताना नारद मुनी येतात. नारद म्हणतात, कैलास आता तुझं सगळं झालं, तुझ्या मुलांचे लग्न झाले वगैरे, आता तू म्हातारा झाला, आता तरी चल माझ्यासोबत वैकुंठ धामात, आता तरी चल. बोलायचं नाही. कोण बोलत आहे? तू इतकं आता तरी चल वैकुंठात. तो म्हणते, काय सांगू नारद मुनी तुम्हाला, हे जे माझे लेकरं आहेत ना, हे शेतामधल्या धान्याची रक्षाच करत नाहीत. शेतामध्ये इतकं सारं धान्य आहे आणि या तिजोरीचंही रक्षण करत नाहीत. एखादा बाहेरचा माणूस येऊन जाईल आणि याच्या तिजोरीतले पैसे चोरून घेऊन जाईल. तर आता मला या तिजोरीचं रक्षण करावं लागते आणि याला ट्रेनिंग पण द्यायला लागते. याला चांगले कामही करता येत नाहीत माझ्या लेकराले. तर आता याला ट्रेनिंग मी कधीतरी येईल तुमच्यासोबत नंतर. मला तिजोरीचं रक्षा करावं लागते आणि शेतातल्या धान्याची रक्षा करावं लागते म्हातारपणी. आणि या लेकराला ट्रेनिंग द्यावं लागते. याला अजून साधा व्यवसाय करता येऊन नाही राहिला.
नारद मुनी म्हणतात बर जशी तुझी इच्छा. मग वर्ष निघून जातात आणि नारद मुनीला परत तिथून त्या वरून जाताना त्या गावाच्या वरून उडत उडत जाताना नारद मुनीला आठवलं रे कैलासला घ्यायला जायचंच राहिलं. मग आता त्या गावात जातात. खूप वर्ष निघून जातात, जवळपास 10-12 वर्ष निघून जातात आणि मग नारद मुनी तिथे येतात त्या गावात आणि नारद मुनी बघतात की तिथं जे कैलासचे मुलांचे मुलं नातू ते खेळत असतात आणि तिथं नारद मुनी त्यांना विचारतात कैलाश कुठे आहे. ते नातू काय म्हणतात कैलाश वो बुड्ढा तो मर गया. तो कैलाश जो बुडा होता तो मेला, वो बुड्ढा तो मर गया. कैलाश म्हणते अरे रे आता यानं कोणत्या शरीरात गेला असेल हा. आणि तिकडून पळत पळत एक कुत्रा येते. भू 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 भू. नारद मुनी मी कैलाश आहे. त्या कुत्र्याला नारद मुनीच्या शक्तीमुळे बोलण्याची संधी भेटली, नारद मुनीच्या प्रभावामुळे, आणि तो बोलू लागला. तो कुत्रा म्हणू लागला नारद मुनी मी कुत्रा आहे मी कैलाश आहे, मीच कैलाश होतो मागच्या जन्मात, तुम्हाला आठवते. नारद मुनी म्हणता अरे रे 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 तुला माणसाचा जन्म भेटला ना आता तू कुत्रा झाला. किती भयानक परिस्थिती झाली तुझ्या जीवनात. मला तुझी दया येत आहे, पण काही हरकत नाही, आता तरी चल माझ्यासोबत वैकुंठ धामात, भगवत धामात, आणि या जन्ममृत्यूच्या चक्रात सोडून दे आणि भगवंताचं नाव घ्या आणि भगवत धामात जाऊ आपण एकत्र सोबत. कैलाश त्या कुत्र्याच्या जीवनात असताना, कुत्रा असताना काय म्हणतो, काय सांगू नारद मुनी तुम्हाला, या घरातल्या पैशाचं तिजोरीचं रक्षण करायचं होतं मला, आणि तो विचार माझ्या मनात आला मृत्यूच्या वेळी, आणि आता मी कुत्रा बनलो आणि कुत्रा बनून मी या घराचं रक्षण करून राहिलो, या घराभोवती फिरत राहतो. बघा पुढचा जन्म कोणता भेटला, कुत्र्याचा. कशामुळे भेटला, तिजोरीची रक्षा करण्यासाठी, धनाची रक्षण करण्यासाठी भेटला कुत्र्याचा जन्म. आता कुत्र्याच्या जन्मात भक्ती करू शकते का, नामजप करू शकतो का. कुत्र्याला कोणी दगड मारेल, त्याचे नातूच त्याला काळीनं मारायचे, मागच्या जन्मातले नातू त्याला काळीनं मारायचे. मग एवढं म्हणून त्यांनी म्हटलं की आता येऊ शकत नाही, या सगळ्या तिजोरीचं रक्षण करायचंय मला माफ करा नारद मुनी. नारद मुनी म्हणतात बरं बाबा जशी तुझी इच्छा. नारद मुनी निघून जातात. परत काही वर्षानंतर नारद मुनी येतात. नारद मुनी खूप दयाळू आहेत, भक्त हे खूप दयाळू असतात. तुम्ही जरी कार्यक्रमाला नाही आले तरी आम्ही तुमच्या घरी येतो आणि तुम्हाला आणतो शिबिरात, या जप करा, भक्ती करा. भक्त दयाळू असतात. आपण नेहमी दयाळू भाव दाखवला पाहिजे लोकांप्रती. नाही आले तर त्यांच्या घरी जायचं, बोलवायचं. नारद मुनी परत आले. आता तो कुत्राही नव्हता, तो कुत्राही मेलेला होता. मग नारद मुनी तिथं बघतात, शोधतात, कुत्रा दिसत नाही. नारद मुनी परत नाराज होऊन जातात की अरे मी कैलासचा उद्धार करू शकलो नाही. मग नारद मुनी रिटर्न जाता चालत जातात, तेव्हा एक तिकडून साप येतो आणि तो साप काय करतो, नारद मुनी मी कैलाश. आता कोणत्या शरीरात आला तो आत्मा, सापाच्या शरीरात. नारद मुनींचा कशी अवस्था झाली तुझी, आता कुत्रा होता आता साप झाला तू. तो कैलाश म्हणतो, सापाच्या शरीरात म्हणतो की काय सांगू, हे जे बाहेरचे लोक आहेत ना, हे धान्याचा जो कोठा आहे, धान्याचं कोठार, त्या धान्याच्या कोठारातून आमचं धान्य चोरी करत होते लोक, आणि मग त्या धान्याचं रक्षण करायचं होतं मला, आणि मी त्या लोकांच्या मागं पळो कुत्रा म्हणून, पण माझ्या हातीच नाही लागत. आता मी साप बनलो, आता मी त्याला खाईन. बघा, धान्याचं रक्षण करायची त्याच्या मनात इच्छा आली आणि लोकांप्रती द्वेष आला. जेव्हा आपल्या मनात लोकांप्रती द्वेष असतो तेव्हा पुढचा जन्म सापाचा भेटतो. लोकांना मारायची इच्छा असली की पुढचा जन्म सापाचा भेटतो, आणि त्याला विचारायला सापाचा जन्म भेटला. आता नारद मुनी म्हटले आता बस झालं कैलास, तो आले, तुझे नाटक बस झाले आता. कैलासचे मुलं इकडे या, काळी घेऊन. बघा हा साप. कैलासचे जे मुलं आहेत ते येतात, मोठे माणसं झालेले असतात ते, आता ते काळ्या घेऊन येतात मोठ्या.
आणि त्या सापाला दणान हाणतात, सपासप त्याच्या तोंडावर हाणतात आणि तो तोंड वर करून सांगतो, अरे बाबा मी तुमचा बाप आहे, मी कैलास, मी तुमचा बाप आहे. पण त्याला काय सापाची भाषा समजते का? नाही. नारद मुनीला सापाची भाषा समजते. त्यानं त्याच्या स्वतःच्या लेकरेनं त्या सापाला मारून टाकलं आणि मारता मारता त्यानं मग मृत्यूच्या वेळी नारद मुनीला बघितलं, नारद मुनी मला वाचवा, हे नारद मुनी मला वाचवा. आणि सापानं शरीर सोडलं. शरीर सोडताना कारण की नारद मुनी डोक्यात होते, विचारात होते, इच्छा नारद मुनीला वाचवा म्हटलं तर पुढचा जन्म परत एकदा कैलासला माणसाचा भेटला. चौथा जन्म माणसाचा भेटला. आणि आता नारद मुनीच्या कृपेमुळे त्याला जन्म भेटला एका भक्ताच्या घरी, जिथं ऑलरेडी भक्ती करत होते सगळे. लहानपणापासूनच तो एका भक्ताच्या घरी जन्म भेटला आणि लहानपणापासूनच त्यानं मग भगवंताच्या नामाचा जप चालू केला. परत नारद मुनी येतात आणि आता म्हणतात, आहेस तयार, जायचं का? आणि तो नारद मुनीला दंडवत प्रणाम करतो आणि म्हणतो, हे नारद मुनी, तुमची माझ्यावर किती दया आहे, तुमच्या कृपेनंच मी आता वैकुंठ धामात यायला तयार आहे. आणि मग हरे कृष्ण जप करत करत दोघंही वैकुंठ धामात जातात. अशा प्रकारे ही कैलासची कथा पुराणामध्ये सांगितलेली आहे. याचा आपण ड्रामा करणार आहे. ठीक आहे, कोण कोण साप बनेल? कुत्र्याची ऍक्टिंग. नारद मुनी कोण बनेल? नारद मुनी. कैलाश कोण बनेल? कैलाश. खूप सारे हात वर आहेत. आपण देऊ, पात्र देऊ. आणि हा ड्रामा आपण शेवटच्या दिवशी 25 तारखेला तुमचे आईवडील येणार आहेत. हा एक सांगायचं आहे महत्वाचं. पण एक शेवटचा प्रश्न राहिला, 2 मिनिटात संपवून टाकू. मंत्र जप करून आपल्याला आत्म्याचे ज्ञान कसे काय होईल? हरे कृष्ण, मी काय सांगितलं मागच्या प्रश्नाच्या उत्तरात, की जर आपण हरे कृष्ण मंत्राचा जप केला तर आपल्याला मी आत्मा आहे, मी शरीर नाही याची अनुभूती होते, याचा अनुभव येऊ लागतो. बोलायचं नाही. बघा मला कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनं नातरः परतरो उपाय सर्ववेदेषु दृश्यते. बसा खाली. इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनम. ह्या 16 शब्दाचा अक्षराचा मंत्राचा जर आपण जप केला तर कलीचे सर्व कल्मश म्हणजे दुःख नाश होतात. कलियुगातले सर्व दुःख नाश होतात. नातर परतर उपाय, यापेक्षा श्रेष्ठ उपाय मला दिसला नाही. सर्व वेदेशी दृश्यते, सर्व वेद चाळून बघितले तरी. तर काय होते बघा, जेव्हा आपण प्रामाणिकपणे, बघा इथे शब्द वापरलाय प्रामाणिकपणे. आता तुम्ही सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. किती माळा जप करण्याची प्रतिज्ञा घेतली? दररोज 4 माळा. प्रामाणिकपणे दररोज 4 माळा जप करायच्या. बघा इथं काय म्हटलंय, प्रामाणिकपणे भगवंताच्या नावाचा जप केल्याने आपल्या हृदयातील सर्व अनर्थ दूर होतात. अनर्थ म्हणजे 6 अनर्थ असतात: काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर्य. हे सगळी धूळ आहे आपल्या हृदयावर साचलेली. हे अनर्थ दूर होतात. अनर्थ दूर झाल्यावर काय होते? मंत्राच्या मधुर ध्वनीने आपल्या हृदयामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा अनंत सागर उसळू लागतो. मंत्र जेव्हा आपण कानाने ध्यानपूर्वक ऐकतो तेव्हा दिव्य ज्ञान आपल्या हृदयात प्रकाशित होते. आपण आता गुरुपूजा करतो ना, त्याच्यात आपण म्हणतोच, काय म्हणतो? दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. हे दिव्य ज्ञान हृदयात प्रकाशित केव्हा होते? जेव्हा आपण हरे कृष्ण मंत्र कानाने ध्यानपूर्वक ऐकतो. मग आपले अनर्थ साफ होतात आणि आध्यात्मिक दिव्य ज्ञानाचा सागर उसळू लागतो आणि आपला आत्मा जागृत होतो. आत्मा जागृत होतो. आता सध्या आत्मा आपल्या शरीरात झोपलेला आहे. तो अशा मुकुलित अवस्थेत आहे आत्मा, या 2 पिंजऱ्याच्या अंदर. आणि त्याला आपण आठवण करून देतोय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जप जेव्हा आत्मा ऐकू लागतो, हा ध्वनी, आध्यात्मिक ध्वनी आत्म्यावर पडतो, तेव्हा आत्मा जागृत होतो. जसं एकदा काय झालं होतं, 2 जुळवा गायक होते, गायक. आणि त्या दोघांचाही ऍक्सिडेंट झाला. त्यातला एक जण ऍक्सिडेंट मध्ये जास्त मार नाही लागला, तो वाचला, तो घरी राहिला.
आणि दुसरा जो तो घरी निघून गेला आणि दुसरा जो आहे त्याच्या डोक्याला मार लागला होता आणि तो विसरून गेला होता की मी कोण आहे, मैं कौन हूँ, मैं कहाँ आया हूँ, असं झालं त्याच्यासोबत. मग त्याच्या डोक्याला मार लागला. मग काय केलं, तिथली जी मानसोपचार तज्ज्ञ नावाची एक डॉक्टर होती, महिला डॉक्टर होती, त्या महिला डॉक्टरनं त्याला विचारलं तुम्ही कोण आहात काय. तो म्हणे मला माझं नावही आठवण नाही राहिलं, काहीच आठवण नाही राहिलं. मग त्याच्या डोक्याला मार लागला होता ॲक्सिडेंटमध्ये. मग त्या डॉक्टरीन बाईला रेडिओवरचे गाणे ऐकायची सवय होती. रेडिओवरचे गाणे ती दररोज दुपारी लावायची. मग रेडिओ लावला तिनं आणि त्या रेडिओवर तो आवाज थोडा मोठा केला आणि हा जो पेशंट आहे विसरलेला होता आम्ही कोण आहे, हा पेशंट आहे, यांनी ते गाणं ऐकलं आणि ते गाणं ऐकल्याबरोबर ते गाणं त्याच्या कानावर पडलं आणि ते गाणं कानावर पडल्याबरोबर त्याला पूर्ण आठवलं, अरे हे गाणं तर मी गात आहे हे गाणं, हे मी गात आहे, हे रेडिओवर जे गाणं आलंय हे मी गात आहे. डॉक्टरीने म्हटलं काय पागलसारखा बोलून राहिला तू, आणखी पागल झाला काय. तो म्हटला मी हा गायक आहे. मग त्यांनी त्याचं नाव सांगितलं. म्हणे मी हे रेकॉर्डिंग केली होती आणि तिकडून येता येता माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी इथं ऍडमिट आहे दवाखान्यात, पण हे रेकॉर्डिंग आता रेडिओवर त्यानं प्रसारित केली आणि ते रेडिओवरचं जे गाणं आहे हे मीच गायलेलं आहे. त्या गाण्याचा आवाज ऐकून त्याला आठवण झाली. तसंच आता आपण सगळे आत्मे आहोत, आपण भुललेलो आहोत की आपण भगवंताचे दास आहोत. आपण भगवंताला भुललेला विसरलेलो या जगात. मग आपण काय करतो, हरे कृष्ण हरे म्हणा जोरात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण हा महामंत्राचा जप करतो आणि या जपाच्या आवाजामुळे आपल्याला आठवू लागते, अरे मी तर आत्मा आहे, अरे मी तर वैकुंठ धामात भगवंताची सेवा करत होतो, अरे माझी ही सेवा होती, मी या जगात कसं काय आलो फसलो, अरे रे मला तिथं जायचं आहे. ह्या ध्वनीमुळे काय होते, आपल्याला आठवण येते. याला म्हणतात स्वरूप सिद्धी. स्वरूप आपलं जे स्वरूप आहे भगवत धामात, कोणतं स्वरूप आहे, वैकुंठ धामात वेगवेगळ्या 5 रसामध्ये आपण भगवंताची सेवा करत असतो. दास्य रस, वात्सल्य रस, शांत रस, माधुर्य रस. त्यापैकी तो रस आपल्याला आठवतो, अरे कृष्ण तर माझे मित्र आहेत, मला जायचंय त्यांच्यासोबत खेळायला. आता दुपारची वेळ झाली, दुपारी 12 वाजता कृष्ण लंच घेतात झाडाखाली बसून, मला खेळायचंय. हे सगळं आठवू लागते आपल्याला. हरे कृष्ण मंत्राचा जप करत करत जेव्हा आपण वरच्या स्तरावर जातो तेव्हा आपल्याला आठवू लागते की मी भगवत धामात होतो, माझी जागा अजूनही सध्या तिथं रिकामी आहे, भगवंत आपली वाट बघत आहेत तिथं. ते आठवते मग आपल्याला की मी ऍक्च्युअली या जगात तर माझ्या द्वेषामुळे आलो, भगवंताप्रती माझ्या मनात द्वेष तयार झाला म्हणून मी या जगात जन्ममृत्यूच्या चक्रात फसलो. ठीक आहे. तर झोपेत असताना कसं आपले सगळे इंद्रिय निष्क्रिय असतात आणि मग आपल्याला आई आवाज येते, उठ रे उठ. मग जेव्हा उठ म्हणते आवाजानं आपण काय करतो, उठून जातो. तसंच हरे कृष्ण 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 हरे हरे यानं आत्मा उठतो, आत्मा जागृत होतो आणि आत्म्याला आठवण होते की अरे रे मी माझं घर सोडून आलो, माझं वैकुंठ धाम आपलं घर आहे सगळ्यांचं, ते तिथं आपण भगवंतासोबत खुश होतो. तिथं जन्ममृत्यू जराव्याधी नाही, तिथं नद्या अमृतासारख्या आहेत, चालणं नाचण्यासारखं आहे, तिथले जे सगळे जीव आहेत ते शुद्ध आहेत, तिथले झाडं कल्पवृक्ष आहेत, तुमची जी मनात इच्छा येईल ती पूर्ण करतात. असं जग आपण सोडून या जगात आसक्त झालेलो आहे. तर ही अशी आठवण येते. मग त्या माणसाला कशी आठवण झाली ते गाणं ऐकून, तसं हरे कृष्ण ऐकून दररोज जप करून आपण जे आहे आपली जी विस्मृती झालेली आहे ती विस्मृती आपल्याला स्मृतीमध्ये रूपांतरित होते. म्हणून मंत्र जप करावा लागतो. मंत्र जप केल्याने आपल्याला ती आठवण येते आणि आता जो काय संबंध आहे भगवंतासोबतचा आपला तो पण आपल्याला माहिती पडतो. त्याला म्हणतात स्वरूप सिद्धी. तर अशा प्रकारे म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप सिरियसली गंभीरपणे दररोज केला पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे एरवी मृत्यू होणारच आहे. मृत्यू झाल्यावर तुम्ही या जगातली कोणती गोष्ट सोबत नेऊ शकता मला सांगा. फक्त आणि फक्त हरिनाम. काय सोबत नेऊ शकतो आपण? हरिनाम. आपले कर्म आणि आपली इच्छा. आणि कर्म कसे असले पाहिजे? भक्ती कर्म. हे सोबत नेऊ शकतो, बाकी काही सोबत नेऊ शकत नाही.
या जगातलं मृत्यूनंतर. मग जेवढा तुम्ही जास्त जप कराल तेवढं तुमचं एक बँकेचं अकाउंट तयार होते, त्याला म्हणतात परमनंट बँक अकाउंट. आणि परमनंट बँक अकाउंट मध्ये रोज तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहात. आज किती लोकांनी कमीत कमी 3 माळा केल्या? कमीत कमी 3 माळा झाल्या आज किती लोकांच्या? हरी बोल. तर आज तुमचं बँकेचं अकाउंट जे आहे ना परमनंट अकाउंट, त्याच्यात 3 माळा जप भरला. हे परमनंट बँक अकाउंट आहे. जसं जसं तुमचे बँक अकाउंट वाढत जाईल तशी तुमची भक्ती वाढत जाते आणि हे कधीच डिलीट होत नाही. या जगातलं तरी बँक अकाउंट जे आहे ते खाली होते, पैसे खर्च होतात, पण हरे कृष्ण मंत्राचं जे बँक अकाउंट आहे ते भरत राहते. तेवढा तुम्ही नामजप करत राहा. तुमच्या बँक अकाउंट मध्ये परमनंट तुमची जी नाम सुकृती आहे ती वाढत जाते. एक दिवस अशी सुकृती वाढते की आपल्या मनात येते की आता मला भगवंताचे जे महान भक्त आहेत गुरु, त्यांच्याकडून मला दीक्षा घ्यायची आहे. ती सुकृती आपल्या मनामध्ये जागृत होते. मग आपण दीक्षेच्या स्तरापर्यंत पोहोचतो. दीक्षा घेतल्यानंतर मग तो व्यक्ती काय करतो? भगवंताच्या नामाचा दररोज 16 माळा जप, 4 नियमाचं पालन सिरियसली करतो, गंभीरपणे करतो. आणि भक्ती सुकृती एवढी वाढते, भक्ती सुकृती हळूहळू एवढी वाढत जाते की मग तो व्यक्ती स्वतःही भगवत भक्ती करतो आणि दुसऱ्यांनाही प्रचार करू लागतो. दुसऱ्यांनाही भक्तीमध्ये जोडतो, भगवंतासोबत जोडतो. आता मी शेवटचं उदाहरण देतो आणि इथं थांबू. समजा एखादा मुलगा सोनाळ्याच्या जत्रेत हरवला. तो दूरच्या गावचा आहे, आपल्याला माहित नाही त्याचं गाव, तो लहान आहे, त्याला माहित बी नाही त्याचे आई वडील कोण आहे. हा, मला सांगा, त्या मुलाला तुम्ही जर का चॉकलेट दिले तर तो खुश होईल का? त्या मुलाला तुम्ही कपडे दिले घालायला, खुश होईल का? त्या मुलाला तुम्ही शाळेतलं शिक्षण दिलं, खुश होईल का? त्याला तुम्ही जेवण करायला दिलं दररोज, तो खुश होईल का? तो काय म्हणेल, मला कुठे जायचंय? मला आई बाबाजवळ जायचंय. तसंच आपले आई बाबा सगळ्यांचे कोण आहेत? राधा कृष्ण, राम सीता, लक्ष्मी नारायण, विठ्ठल रुक्मिणी, हे आपले खरे मूळ आई बाबा आहेत. यांच्याजवळ जाणं हे आपले परमपिता आणि परममाता आहेत. त्यांच्याजवळ जाणं आपलं हे ध्येय आहे मनुष्य जीवनाचं. आणि आपण काय करतो? या जगात फसलेलो आहे, जन्ममृत्यूच्या चक्रात. तुम्ही या जगातल्या लोकांना जर तुम्ही आता कपडे दिले, घालायला कपडे दिले, राहायला घर दिलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तो आत्मा खुश होणार नाही. आत्म्याला जर खुश करायचं असेल तर त्याला त्याच्या वडिलांसोबत जोडा. आपले सगळ्यांचे वडील कोण आहेत? मूळ आई वडील कोण आहेत? राधाकृष्ण. त्यांच्यासोबत जोडा. ही खरी समाजसेवा आहे. समाजसेवा म्हणजे लोकांना काय वाटते की लोकांना अन्न दिलं पाहिजे, पैसे दिले पाहिजे, कपडे लत्ते दिले पाहिजे. ऍक्च्युली एखाद्या जणाला तुम्ही कपडे लत्ते दिले, पैसे दिले आणि त्यानं जर समजा पुढे चालून दारू पिली, त्यानं जर पाप केलं तर ते पाप तुम्हाला भोगावं लागते, दान देणाऱ्या माणसाले. आपल्याला काय माहित कोणाला दान देऊन राहिलं, चुकीच्या माणसाला दान दिलं की असंच होते, ते पाप आपल्याला भोगावं लागते. या जगातलं दान खूपच भयानक आहे. पण जर भगवंताच्या भक्तीसाठी जर दान दिलं तर ते दान सत्कारणी लागते, त्याच्यामुळे मोठे भक्त बनतात आणि त्याचं पुण्य आपल्याला भेटते. म्हणून समाजसेवा, खरी समाजसेवा ही आहे की त्या मुलाला त्याच्या आईवडिलाजवळ घेऊन जा. तसंच हे जे आत्मे आहेत, विसरलेले आत्मे आहेत या जगातले, यांना तुम्ही भगवंतासोबत जोडा. ही खरी समाजसेवा आहे. म्हणून असा स्तर यायला पाहिजे आपला की आपली भक्ती स्थिर झाली पाहिजे आणि आपणही इतरांना प्रचार करू शकलो पाहिजे. हरे कृष्ण, जोरात म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की